जिल्हा बँक निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचे आमदार अंबादास दानवे हे महायुती सोबत जाण्याची शक्यता आहे। मविया पॅनलऐवजी ते भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्हा बँक निवडणुकीसाठी नव्या राजकारणाचे संकेत मिळत आहेत। तर आमदार अंबादास दानवे हे महायुती सोबत जाण्याची शक्यता आहे। मवियाच्या पॅनलऐवजी ते भाजपसोबत ही निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हे नवं राजकारण पाहायला मिळू शकतं। तर ठाकरेंच्या सेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हे जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं महायुती सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे। जिल्हा बँकेमध्ये नवा राजकीय आखाडा आपल्याला पाहायला मिळणार आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे वेगळंच समीकरण समोर येऊ शकतं। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कसं राजकारण रंगतंय? नाही, विशेष बाब म्हणजे अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलमधूनच उभा राहणं पसंत केलेलं आहे। खरं तर यामध्ये माफ करा, महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक रिंगणात राहणं पसंत केलंय। महायुतीचा पॅनल होता खरा, मात्र तरी देखील त्यांनी विरोधकाच्या पॅनलमध्ये का राहणं पसंत केलंय हे कळू शकलेलं नाही। या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी चर्चा केली असता जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये पक्ष नसतो असं त्यांनी उत्तर दिलंय। असं जरी असलं तरी आपण त्यांच्या पॅनलमध्ये उभा असलेले सगळे दिग्गज पाहिले, जसं की सत्तार यांचा मुलगा असेल, शिरसाट असतील, त्याचबरोबर अतुल सावे असतील, हे ज्या पॅनलमध्ये उभा आहेत त्याच पॅनलमधून अंबादास दानवे देखील उभा आहेत आणि त्यामुळे निश्चित चर्चा झाल्याशिवाय राहणार नाहीत। आता यावर अंबादास दानवे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये उभा न राहता महायुतीच्याच पॅनलला पसंती दिली आपल्याला पाहायला मिळते। कृष्णा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।